सत्याची कथा अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. आता सत्याची कथा वाचून आरंभ करत आहे. एकदा नैमिष राहणाऱ्या शौनक वगैरे ऋषी मुनींनी प्रश्न विचारला, हे मुनिष्ठा, माझे सर्व फले कोणत्या व्रताने मिळतात व मन कामून सत्य होतात ते एक निश्चय आहे. तर सुद्धा मुनी हो, पूर्वी हाच प्रश्न नारदांनी श्री विष्णूंना विचारला होता. त्यावेळी श्री विष्णूंनी नारदाला सांगितले, ते मी तुम्हाला सांगतो. एकदा नारद मुनी मनुष्य लोकात मृत्यू झाले असता त्यांना अनेक दुःखी आणि पीडित माणसे दिसली. आपल्या पूर्वकर्माने अनेक योनी जन्म घेऊन अनंत प्रकार दुःख भोगीत आहे असे कोण या सर्वांनी दुःखी नाही होतील असा विचार करून नारद मुनी वैकुंठाला गेले. त्यांनी विष्णू स्तुती करून त्यांना प्रसन्न करून घेतले. म्हणाले, देवा, आपली कृपा असेल तर पृथ्वी तलावर लोकांचे दुःख नाहीसे होतील असा काही उपाय सांगा. ते कृष्ण म्हणाले, नारदा, दुःखी आणि प्रियजन कृपा करून तुम्ही जो तो प्रश्न विचारला सर्व योग्य आहे. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. स्वर्ग लोकात किंवा मृत्यू लोकात कोणाचंही माहीत नसलेले असे पुण्य व्रत मी तुला सांगतो. हे व्रत जो कोणी करेल तो सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंद रूपी मोक्षपर्यंत जाईल. हे व्रत दुःखाचा नाश करण्यास सुसौभाग्य संतती धन धान्य व्रत आहे. तेव्हा त्याला सत्यान्वशी म्हणतात. यावर नारद म्हणाले, हे नारायणा, तेव्हा त्याचे फल काय, याचा विधी काय, पूर्वी कोणी केले होते ते विस्तारपूर्वक सांगा. त्याचे व्रत केव्हा आणि कोणत्या काली करावे ती कृपा सांगा. सर्व सुख समृद्धी धन धान्य विपुल देण्याच्या सूर्याचं 2 तासात केव्हा तरी सत्याने पूजन करावे. केळी, तूप, दूध, साखर, गव्हाचा रवा हे सर्व समप्रमाणात तवाच्या पट्टीत घेऊन सत्याने अर्पण करावा. आपले कुटुंब बांधव आणि मित्र मंडळासह सत्याची कथा ऐकून तीर्थवाद घ्यावा. नंतर सर्वांचं भोजन करावे. सत्याची पूजा देवळात किंवा पवित्र जागी करावी. इच्छा पूर्ती करायला बसून या कलियुगाच्या जीवांना दुःख नाशाचा हाच एक सोपा समजावा असे भगवान म्हणाले. हरे नमः. हरे नमः. ते स्कंद पुराणातील रेवा खंडातील प्रथम अवतारला श्री हरे नमः. अध्याय दुसरा. भगवान कृष्ण नारदा, हे व्रतपुरी कोणी केले होते ती कथा श्रवण कर. पवित्र सुंदर काशी नगरात एक गरीब ब्राह्मणराज होता. सुद्धा व तहाने पीडित होऊन भिक्षा मागण्यासाठी नगरात फिरत होता. तिचे दुःख पाहून भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणाचे घेतले व त्यासून म्हणाले, हे विप्रा, तुझे दुःख पाहून मला दया उत्पन्न झालेली आहे. तो तसं दुःखांचा नाश करणारे सत्याचे व्रत कर. त्या गरीब ब्राह्मणाला पूर्ण सर्व सांगून भगवान ते अदृश्य झाले. त्याप्रमाणे ब्राह्मण दुसऱ्या दिवशी सत्याची पूजा खर्च करून नगरात भिक्षा मागे गेला. त्या दिवशी ब्राह्मणाला भरपूर धान्य दक्षिणे मिळाली. त्याने पूर्ण सर्व तयारी करून आपल्या परिवार बांधवासह सत्याचे पूजन केले. सर्वांना पूजेत तीर्थ दिला. तो संतुष्ट झाला. स्वतः भक्षण करून मनोभाव हात जोडले. त्यामुळे घरातून मुक्त झाला. घरात धंद्याने आले. तो सुखी झाला. तो प्रत्येक महिन्याला सत्याची पूजा करू लागला. एकदा तो पूजा करत एक मुळविका तहान व्यापून तिथे आला. परंतु सत्याची पूजा करत आलेली पाहून तो थांबला. नंतर तीर्थवाद घेऊन त्याने व्रताची माहिती करून घेतली व तो आपल्या उद्योगात गेला. दुसऱ्या दिवशी सत्याची पूजा करण्याचा निश्चयाने केला तर त्याला विपुल द्रव्य मिळाले. तेव्हा त्याने पूजेचे सर्व साहित्य आणून उत्तमरित्या इष्ट बांधव परिवार सत्याची पूजा केली व त्याच्या प्रभावाने तो पृथ्वीवर परम सुखोषित मोक्षाला गेला. हरे नमः. हरे नमः. स्कंद पुराणातील रेवा खंडातील दुसऱ्या संपताला श्री हरे नमः. अध्याय तिसरा. सुसंत ऋषी हो, याविषयी आणखी एक सत्यग्रंथू ती ऐका. पूर्वीच्या पृथ्वीतलावर उल्कामुख नावाचा एक साधू राजा होऊन गेला. तो सत्यवती भक्त होता. त्याची पत्नी पतिव्रता लावण्यवती होती. एक दिवस तो राजा नदी तीरावर सत्याचे पूजन करताना साधू नाचक वाणी आला. ते व्रत पाहून आनंद साधूने तिची माहिती विचारली. नंतर त्याने तिथवर घेतला. साधूला संत दिसल्यामुळे तो फार दुःखी होता. तेव्हा ते व्रत आपणही करायचे तर निश्चय केला. तो घरी आला. त्याने आपल्या पत्नीला लीलावतीला आपलं नाव सांगितला. पती पत्नी दोघांनी मिळून सत्याने व्रत केले. सत्याने कृपण ती गर्भवती राहिली. येता काळ 9 महिने पूर्ण झाल्यावर तिला एक सुंदर कन्या झाली. ती चंद्राप्रमाणे दिवसेंदिवस वाढू लागली म्हणून तिचे नाव कौलाद ठेवण्यात आले. साधूची इच्छा पूर्ण झाली करून त्याला सत्याची पूजा करून राहिली नाही. पत्नीने त्याला आठवण करून दिल्यावर कौलाच्या लग्नाच्या वेळी सत्याची पूजा करून त्याने ठरविले व दिल्याचं सांगितले. पुढे मुलगी पर झाल्यावरचा विवाह कांचन नावाच्या नगरातील एका योग्य वाण्याच्या मुलावर करत आला. विवाह थाटा पार पडला पण त्याला सत्याची पूजा करून राहिली नाही. त्यामुळे भगवान सत्यनारायण कोपले. ते एक श्रवण करा. थोड्या साधूवानी व्यापार जावयासह सिंधू स्थिरावताना रत्नपूर नगरात गेला. तेथे व्यापार करून काही दिवस सुखात राहिला. त्याने भरपूर द्रव्य मिळले. परंतु सत्याने शापाने लवकर त्याला भयंकर दुःख प्राप्त झाले. तेथील चंद्रवाडी सुरू झाली. लुटी द्रव्य घेऊन चोर पळू लागले. काही सैनिकांनी त्यांचा पाठलाग केल्यामुळे ते घाबरले. त्यांनी शेजारी असलेल्या साधूच्या घरात सुरू द्रव्य टाकले. मागून सैनिक आले. त्यांनी साधू आणि चोर म्हणून पकडून जावायचं त्याच्यातून उभे केले. राजाने विषय विचार करताना बंदी टाकणे फरमान सोडले. सैनिकांनी साधूवानी व जावायला बेड्या घालून किल्ल्यातील बंदीत टाकले. एका साधूच्या घरी चोरी झाली. चोरांनी द्रव्य जवळ लुटून दिले. त्या लीलावती कलावती यांना खूप दुःख आले. त्या दोघी भिक्षा मागे फिरू लागल्या. एक दिवस भुकेली कलावती एका ब्राह्मणाच्या घरी गेली. ती सत्याची पूजा सुरू होती. तिने तिथवा घेतला आणि आपल्याला कृपा करावी तर हात जोडून प्रार्थना केली. आणि घरी येऊन सर्व वकील आपल्या आईने सांगितले. लीलावतीला आनंद झाला. आपल्या पतीला सत्यामध्ये विसर पडलेला आहे. आता आपण सत्यावत करायचे ते ठरवले. आपला पती व जावई लवकर घरी येत संकल्प करून बांधव विविध आप्तजनासह सत्याचे पूजन करे. हात जोडून हे भगवंता, पती व जावायचे परत माफ करा व आम्हाला क्षमा करा. सत्यनारायण संतुष्ट झाले. ते रात्री चंद्रराजे समोर मोगल भगवान आले. राजा, तू दोन बंदीत टाकले आहे ते ताबडतोब सोडून दे. त्यांचे द्रव्य त्यांना परत देऊन टाक. ते निर्भय देत. सकाळी राजाने राजसभेमध्ये आपले स्वप्न दरबार लोकांना सांगितले. दोन्ही वाल्यांना समोर बोलाले.
राहताना मला वैश्य हो, तुमच्या दैवयोगाने तुम्हाला पुष्कळ दुःख भोगावे लागले. आता तुम्ही सुखाने आपल्या घरी जा. असे म्हणून चंद्रवदनाने त्यांना नवीन असं अलंकार देऊन सत्कार केला. त्यांचे सर्व धन त्यांना परत दिले. साधू वाणीने व त्याच्या जावयाने राजा नमस्कार केला. आपण नगरात जाण्याची तयारी करू लागले. हरे नमः हरे नमः. ते स्कंद पुराणातील रेवा खंडातील तिसरा संपताला श्री हरे नमः अध्याय 4. यानंतर साधू वाणीने आपण वाटेत विघ्न येऊ नये म्हणून ब्राह्मणात दर्शन आशीर्वाद घेतला. लोकांचे आभार मानले व जावायसह नगरात जाण्यास तयार झाला. त्याने नौका ठरवली. सर्व माल देऊन नौकेत ठेवले. तेव्हा त्याची परीक्षा पाहण्यासाठी सत्यनारायण देवाने संन्यासी रूप घेतले. साधूने म्हणाले, साधू या नौकेत काय आहे? अचानक मिळेल संपत्तीने आणि उपासना संन्यासी व्हा, आपल्याला द्रव्य पाहिजे का म्हणून विचार आहात काम, पण आमची नौका तर पाल्यापासून भरली आहे. तेव्हा असं ते भाषण भगवान म्हणाले, तुझे म्हणणे खरे हो. आणि भगवान तिथून निघाले म्हणजे पहिले तिला जाऊन बसले. तिथे सर्व लक्ष नौकेकडे गेले. नौकेत द्रव्य नाही तिथे पालापाचवा आल्यामुळे नौका हलकी होऊन वर आली होती. त्याच साधून घाबरला. नौकेतून पाहू लागला तर नौका पालापासून भरलेली. ते पण तो मोठमोठा शोक करू लागला. तेव्हा जावई म्हणाला, हो तुम्ही मोगा शोक करू नका. संन्याशापामुळे आपली दुर्गती झाली आहे. आपण त्याला शरण जाऊ. जावायचे बोलणे ऐकून साधू आणि जावई संन्यासाकडे गेले. साधूने हात जोडले किंवा आदर करून मला महाराज मग मी खोटे बोललो, मला क्षमा करा असे म्हणून साधूंनी हात जोडून गळव्या करू लागला. तेव्हा संन्यासी भगवान म्हणाले, तू शोक करू नकोस. माझे पूजन तू विसरलास. तुला स्मरण झाले नाही म्हणून हे दुःख तुला प्राप्त झाले. हे ऐकून साधूने काकू मला भगवंता माझ्यावर कृपा करा, मी तुम्हाला शरण आलो आहे. त्यापासून भगवंतांनी साधूचे कल्याण जिंकले व गुप्त झाले. त्यानंतर साधू आणि जावायसह नौकऱ्याला बघतो तो काय सर्व नौका द्रव्याने पूर्ण भरलेली होती. साधूने इष्ट नाते मित्र यासह सत्यचेतन पूजा केली. नंतर नौका पाण्यात ठेवून तो घरात निघाला. तिथं नगराजवळ तीरावर आल्यावर त्याने जुलगिरी पत्नीला निरोप द्याने दूध पाठवला. दुधात सांगितले वर्तमान ऐकून साधूची पत्नी पती दिवसांनी बंदरावर गेली. जाताना मुलीला सत्याची पूजा करायला सांगून ती लग्न गेली. आईने सांगितलं करावतीने सत्याची पूजा केली, पण ती पती भेटूला उत्सुक असल्यामुळे तीर्थवरता घेता धावत बंदरावर गेली. त्यामुळे रागाचा प्रभूंनी तिचा पतीची नौका पतीचे पान उडली. डोळ्यात डगेचा लागला प्रकार पाहून कलावती शुक्र झाली व जमिनीत कोसळली. भय चक्की सर्वांनी आणि पत्नी लीलावती घाबरून गेली. कलावती लीलावती शोक करू लागल्या. कलावती सती जाण्याची तयारी करू लागली. हे पण साधूने मला हे संकट टळले तर मी सत्याची पूजा करीन. ऐकून भगवंतांना दया आली व त्या म्हणाले, साधू वाणी तुझी कन्या तीर्थात त्याग करून धावत पतिदर्शन आलेली आहे. त्या नगर घडलेलं आहे. ती घरी जाऊन तीर्थवाद घेऊन येईल तर निश्चित तिला पतीला प्राप्त होईल. या आकाशाने ऐकून सर्व हात जोडले तर ती घरी गेली किंवा तीर्थवाद घेऊन पुन्हा बंदरावर आली. तुझा पती शोधण्याचा नजरेच पडला. मग सर्व आनंद झाले. नौकेत द्रव्यासाठी घरी आले. साधूवानी प्रत्येक पौर्णिमा संक्रांतीला सत्याची पूजा करू लागला. तो सुखी झाला व शेवटी सत्यन पूजा चतुर्लोकात गेला. हरे नमः हरे नमः. स्कंद पुराणातील रेवा खंडातील सत्यचा 4 दशांताला श्री हरे नमः. अध्याय 5. सुत मुनी हो, आणखी एक सांगतो, श्रवण करा. पूर्वी अंगज नावाचा